नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 8वी मधले कविता 21वी आहे संत वाणी या कवितेबद्दल आपण माहिती पाहूयात। संत तुकाराम महाराजांचं ही अभंग आहे। प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दाचे सामर्थ्य आणि महत्त्व समजावून सांगितलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण अभंग गाऊयात। आम्हा घरी धान शब्दाची जरणे, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमूच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू। अशा प्रकारे शब्दांची भाषेची महती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यासारखे संत सज्जनांकडे शब्दरूपी रत्ने हीच दौलत आहे। आमच्या शब्दांना रत्नांचे अलौकिक मूल्य लाभलेलं आहे। समाजाच्या प्रबोधनासाठी आम्ही हे शब्दरूपी शस्त्र किंवा हत्यार प्रयत्नपूर्वक वापर करू। तर शब्दची आमच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, म्हणजे शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे, जीवांचं सर्वस्व आहे। समाजातील लोकांना आम्ही शब्दरूपी संपत्ती बहाल करतो। शब्दांच्या परिणामकारक माध्यमातून आम्ही लोकांना उपदेश करतो। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्द हेच आमचे दैवत आहे, देव आहे। शब्दाची महती गाऊन आम्ही शब्दांचा सन्मान करून शब्दांची मनोभावी पूजा करतो। अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी संत वाणी या अभंग मध्ये शब्दाचे महत्त्व पटवून दिलेले आहे। इथं कवितेचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहोत। कवितेच्या नंतर आपण कवितेमध्ये आलेले काही महत्त्वपूर्ण शब्दार्थ पाहणार आहोत। संत वाणी म्हणजे संतांचा अभंग, धन म्हणजे संपत्ती किंवा दौलत, रत्ने म्हणजे हिरे माणके पाचू वगैरे, शस्त्रे म्हणजे हत्यारे, यत्न म्हणजे प्रयत्न किंवा प्रयास, जीवांचे म्हणजे प्राणाचे, जीवन म्हणजे आयुष्य, गौरव म्हणजे सन्मान, जनलोका म्हणजे समाजाला। अशा प्रकारे संत वाणी या कवितेत आलेले महत्त्वपूर्ण शब्दाचे अर्थ आपण पाहिलेले आहोत। इथं आपला व्हिडिओ संपतो। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।